नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे अष्टलक्ष्मी स्तोत्रातील पुढील श्लोक आज आपण पाहू. आजचा श्लोक हा धान्य लक्ष्मीसाठी लिहिण्यात आलेला आहे. अयि कलिकल्मषनाशिनी कामिनी वैदिकरूपिणी वेदमये क्षीरसमुद्भवमङ्गलरूपिणी मंत्रनिवासिनी मंत्रनुते मंगलदायिनी अंबुजवासिनी देवगणाश्रित पादयुते जय जय हे मधुसूदन कामिनी धान्यलक्ष्मी सदा पालय मां. आई म्हणजे हे, आई हे संबोधन आहे. हे देवी. कशी आहे ती देवी? धान्यलक्ष्मीचं वर्णन आहे. कलिकल्मषनाशिनी म्हणजे कलीचं जे पाप आहे, जो कलियुगातला कली आहे, जो पापी आहे, त्या सर्व दुष्टांचा नाश करणारी, सर्व पापी माणसांचा नाश करणारी, कलीचा नाश करणारी अशी तू आहेस. तू कामिनी म्हणजे इच्छित देणारी आहेस. जर आम्ही तुझ्याजवळ काही प्रार्थना केली तर तू ते आम्हास देतेस, म्हणून तिला कामिनी म्हटलेलं आहे. वैदिक रूपिणी वेदमयी, तू वेदमयी आहेस. म्हणजे वेदांनी तुझी स्तुती स्तोत्र गायलेली अशी तू वैदिक रूप घेतलेलं आहेस. तू क्षीरसमुद्भव म्हणजे क्षीरसागरात तुझा वास आहे. लक्ष्मी ही विष्णूच्या पायाशी क्षीरसागरात आहे, म्हणून क्षीरसागरात तुझा वास आहे. मंगलरूपिणी, तुझं रूप अतिशय मंगल आहे, मांगल्य प्रदान करणारे आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते असं म्हटलेलं आहे. म्हणजे सर्व मंगल मांगल्ये, मंगलदायक असं तुझं रूप आहे. तू मंत्र निवासिनी म्हणजे सर्व मंत्रांमध्ये तुझा वास आहे. देवीचे जे बीज मंत्र आहेत त्या मंत्रांमध्ये साक्षात देवी मातेचा वास असतो. आणि मंत्र नुते म्हणजे मंत्रांद्वारे तुझी स्तुती केली जाते अशी तू आहेस. मंगलदायिनी आम्हाला मांगल्य प्राप्त करून देणारी आहेस. अंबुजवासिनी, अंबू म्हणजे पाणी, ज म्हणजे जन्मणं. पाण्यात काय असतं तर कमळ, आणि वास म्हणजे राहणं. कोण राहतं कमळामध्ये? लक्ष्मी राहते, म्हणून अंबुजवासिनी. देवगणाश्रित, देवगणांनी सुद्धा तुझा आश्रय घेतलेला आहे. पादयुते तुझ्या चरणांशी सर्व देवगण लीन आहेत. तर अशी ही मधुसूदनाची कामिनी म्हणजे मधुराक्षसाचा सूद म्हणजे ठार करणारा, मधुराक्षसाला ठार करणारा जो विष्णू, त्याची कामिनी म्हणजे पत्नी अशी तू लक्ष्मी. हे धान्यलक्ष्मी, तू आमचं पालन कर, आमच्यावर तुझी कृपादृष्टी सदैव असू दे असं धान्यलक्ष्मीचं वर्णन त्याने तिथे केलेलं आहे. तर हा श्लोक का म्हणायचा? तर धान्यलक्ष्मीची आराधना केल्याने आपल्या कुटुंबास अक्षय पात्रचा आशीर्वाद मिळतो. जसं आपण अन्नपूर्णा देवीची स्तुती केल्यानंतर स्वयंपाक चांगला होतो, तसं धान्यलक्ष्मीची स्तुती साधारण ही शेतकरी बांधवांनी करणं आवश्यक आहे. ज्यांचं धान्याशी संबंधित व्यापार आहे त्यांनी ह्या स्तोत्रातील हा श्लोक पाठ करून म्हणणं अत्यंत आवश्यक आहे. अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. त्याच्यामुळे हा श्लोक खास करून शेतकरी बांधवांसाठी लिहिण्यात आलेला आहे. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.